हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आता येडपणा करायची काय गरज आहे? मरणं म्हणजे काय समस्येचं समाधान आहे होय? तू पूजाला तिच्या घरच्यांच्या विरुद्ध जायला सांगतोयस, फसवायला सांगतोयस. हे सगळं चुकीचं आहे बेटा. आपलं लग्न होऊनच राहणार, कोणाची इच्छा असो किंवा नसो. हो, पूर्ण वस्ती माझ्या सोबत आहे. वस्तीवाले माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. आता तूच सांग, आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? मला मान्य आहे दादा की मी तुमचा विश्वास खूप वेळा तोडलाय, पण माझ्यावर विश्वास ठेव माझी चूक नव्हती. आई, ते किचनचं सामान आणायचं होतं. अरे बरं झालं सुनबाई तू आलीस. मी तुझीच आठवण काढत होते. खूप वर्ष जगशील. काय झालं आई? अगं साखरपुड्याची यादी करत होते. काही हवं होतं आई? नाही तृष्णा, मला सगळं काही मिळालंय. मला काही कळलं नाही आई. आज या घरात जो आनंद आहे ना तो फक्त तुझ्यामुळे आहे तृष्णा. आधी हे घर फक्त एक खोली होती, विटा दगडांची बनलेली. आज या घरात आपापसात आदर आहे, प्रेम आहे, आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे तृष्णा. आई, मी असं काहीच नाही केलंय ज्याच्यासाठी तुम्ही माझं एवढं कौतुक करतात. मी तर तेच केलंय जे का सुनेला करायला हवं. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडा ना. आता आपण साखरपुड्याची तयारी करायला हवी. हो सुनबाई, पूजाच्या बाबतीत मी खूप खुश आहे. तिचं लग्न एका चांगल्या घरात होतंय. ती तिथे खूप सुखात राहील. हो आई, पण पूजा या घरातून गेल्यावर हे घर किती सुनं सुनं होऊन जाईल ना. हो, हे तर आहे. पण त्यानंतर या घरात माझी नातवंड खेळतील, त्यांचा किलबिलाट असेल. सुनबाई, मी काही चुकीचं बोलले का? नाही नाही आई, तुम्ही तर काहीच चुकीचं नाही बोललात. तुम्ही तर तेच बोललात जे एक सासू आपल्या सुनेला सांगते. पण 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 काय? पण आई, तुम्हीच तर मला सांगितलं होतं की मी 2 वर्षांसाठी आई नाही होऊ शकत. कधी? नीट आठवा आई, लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आले होते तेव्हा तुम्ही हे बोलला होता. लग्नाच्या आधी तुझी पत्रिका मी ज्योतिषाला दाखवली होती. ज्योतिषी बोलले लग्नानंतर 2 वर्षात जर मूल झालं तर काय? बोला ना आई. लग्नानंतर 2 वर्षात जर तू आई झालीस तर
तर त्याच मुलामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू होईल. आई, तुमच्यासाठी 2 वर्ष तर काय, जर मला जन्मभर निपुत्रिक राहायला लागला तरी मी राहीन, पण तुमच्या मुलावर संकट नाही येऊ देणार. आता तुम्ही सांगा आई, मी तुमची ही इच्छा कशी पूर्ण करू? सुनबाई, तू मला खूप वेळा माफ केलंयस, आणखी एकदा माफ कर. हे तुम्ही काय बोलता आहात आई? मी तुम्हाला माफ करणारी कोण आहे? तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्हाला तर मला आज्ञा करायचा अधिकार आहे. असं नको बोलू सुनबाई, नाहीतर मी स्वतःच्याच नजरेत एवढी खाली जाईन की तुझ्या नजरेला नजर नाही भिडू शकणार. हे तुम्ही काय बोलता आहात आई? काय झालंय आई? सुनबाई, लग्नाच्या पहिल्या सकाळी जे मी तुला सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं. कृष्णा, तुला तर माहिती आहे ना की तुझं लग्न माझ्या संमतीने नव्हतं झालं आणि मला तुला या घरातून हाकलायचं होतं. त्यामुळे हे आवश्यक होतं की अपूर्व आणि तुझं नातं फक्त पती पत्नीचं राहावं, म्हणून मी खोटं बोलले होते. माझी इच्छा नव्हती की तुला मूल व्हावं आणि त्या मुलाच्या मोहात अपूर्वने तुला स्वीकारावं. आणि सगळं चांगलं झाल्याच्या आनंदात मी तुला हे सांगायलाच विसरले की तुझ्या पत्रिकेत काहीच दोष नाहीये. नाही नाही आई, असं नका म्हणू. जे झालं ते विसरून जा तुम्ही. नाही सुनबाई, आज मला बोलू दे, मग माहित नाही आपली पाप मान्य करू शकेन की नाही. त्या दिवशी तो कुरिअरवाला आला होता ना, जेव्हा तू मला त्रास देत होता, तेव्हा तू अचानक येऊन तू माझी बाजूच नाही घेतलीस, तर तू मला माफही केलंस. आई, आणि सुनभाई, एवढंच नाही, तू या सगळ्या गोष्टी अपूर्वलाही नाही सांगितल्यास. जर अपूर्वला या सगळ्या गोष्टी कळल्या असत्या तर त्याने माझ्यावर कधीच विश्वास नसता केला आणि माझ्यापासून लांबही गेला असता. आई, मी ही गोष्ट अपूर्वाला कधीही सांगू इच्छित नव्हते. माझी इच्छा नव्हती की तुमच्या आणि अपूर्वाच्या मध्ये दरी निर्माण व्हावी. आणि जी गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी संपलेली आहे ती अपूर्व किंवा दुसऱ्यांना सांगून काही फायदा नाही. सुनबाई, म्हणूनच तर मी म्हणतेय की आज जो आनंद या घरात आहे तो सगळा तुझ्यामुळे आहे, तुझ्यासारख्या समजूतदार सुनेमुळेच आहे. नाहीतर हे घर कधीच विभक्त झालं असतं. सुनबाई, हे कर्ज मी माझ्या आयुष्यात कधीच फेडू शकणार नाही. आई, इतके दिवस मी विचार करत होते की अचानक या सासू सुनेत एवढं प्रेम वाढतंय. का वाढलं एवढं प्रेम दोघींमध्ये? प्रत्येकाचा आपापला स्वार्थ आहे आणि मला म्हणतात की स्वतःचा विचार करू नकोस, जे काही करायचंय ते आम्ही करू. पण आई, मी पण तुझीच मुलगी आहे आणि वेळ येताच प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईन. सुकन्या आमच्या कन्या. विशाल तुमच्याशी काय बोलत होता? ही माझी आणि ईशालची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये बोलायची गरज नाही तुला.
आई, आम्हाला माहितीये विशालच्या मनात काय चाललंय. जर पूजाच्या घरच्यांची इच्छा नाहीये की तिने विशालला भेटावं, तर तो तिला का भेटतोय, का बोलतोय? हे समजा तुला समजावण्याची गरजच नाहीये. आई, अरे विराज, तुला काही हवंय का? नाही आई, तू एकटी बसलेली होतीस, म्हटलं तुझ्याशी बोलत बसावं. काय म्हणतेस आई, तू त्रासलेली दिसतेस? नाही नाही विराज, आम्हाला कुठलाच त्रास नाही. आई, तू माझ्यापासून नाही लपवू शकत. मी ओळखतो तुला. जेव्हा पण तू असे डोळे बंद करून बसतेस तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होत असतो. चल सांग आता, कदाचित मी तुला काही मदत करू शकेन. खरं तर विराज, आम्हाला विशालची खूप चिंता आहे. विशालच्या बाबतीत काय म्हणणं आहे आई? विराज, आपल्या आजीने लाडवून ठेवल्यामुळे विशाल त्याचे सगळे संस्कार विसरून गेला, जे आम्ही त्याच्यावर केले होते. काय म्हणणं आहे आई? विशाल काही बोलला? नाही विराज, तो तर आम्हाला काहीच नाही बोलला, पण त्याच्या मनात जे चालू आहे त्याची कल्पना आम्हाला आली आहे. पूजा आणि मी एकमेकांना खूप प्रेम करतो. हे बघ पोरा, आता साखरपुडा झालाय, लगीन नाही. साखरपुडा आणि लगीन याच्या मध्ये लय फरक असतो, आणि मध्ये आम्हाला येळ बी मिळेल विचार करायला. पूजाला सांग आनंदानं साखरपुडा कर म्हणून. आम्हाला असं वाटतंय विराज, विशाल असं काही करायला निघालाय जे चुकीचं आहे. आई, मला असं वाटतं की विशाल आणि पूजा एकमेकांवर खूप प्रेम करतात, आणि त्यात गैर काय? आणि जर त्या दोघांनी लग्न जरी केलं तरी चांगलंच आहे ना. दोन प्रेमी जीवांनी लग्न करायलाच हवं. आम्हाला पटतंय की दोन प्रेमी जीवांनी लग्न करायला हवं, पण लग्न हे दोन जीवांचं मिलन नाही, दोन कुटुंबांचं मिलन असतं. आणि तुला तर माहित आहे विराज, त्यांच्या कुटुंबात आणि आपल्या कुटुंबात केवढा तणाव आहे, आणि ही दोन कुटुंब कधी एक नाही होऊ शकत. ठीक आहे आई, जर कुटुंब एक नाही झाली तर काय झालं? पूजा आणि विशाल तर एक होऊ शकतात, हो ना? सुकन्या आमच्या कन्या. ठीक आहे आई, जर कुटुंब एक नाही झाली तर काय झालं? पूजा आणि विशाल तर एक होऊ शकतात, हो ना? एक गोष्ट सांग विराज, जर उद्या रागिणीचं कोणा मुलावर प्रेम जडलं जो आपल्याला पसंत नाही, आणि तिने अशाच प्रकारे त्या मुलाशी लग्न करायचा विचार केला, तर तुला काय वाटेल? आई, मला खूप वाईट वाटेल. रागिणी या घराची लाडकी मुलगी आहे. जर ती अशा प्रकारची भानगड करते तर आपल्या सगळ्यांना दुःख होईल. मग तूच विचार कर विराज, की पूजाच्या घरच्यांना समजलं की त्यांची मुलगी त्यांच्या विरोधात जाऊन अशा प्रकारे लग्न करण्याचा विचार करते, तर त्यांना काय वाटेल? कदाचित हा पूजाच्या बोलण्याला फसला असेल आणि हे सगळं करत असेल. विराज, कोणत्याही मुलीवर असा आरोप लावायच्या आधी आपण 10 वेळा विचार केला पाहिजे बेटा. जोपर्यंत आपल्याला सत्य कळत नाही तोपर्यंत कोणाविषयी आपण असं कधीच बोलू नये. तू खरं बोलतेस आई. मी विशालशी या बाबतीत बोलायला हवं. हो विराज, तुझं बोलणं तो निश्चित ऐकेल. तू त्याला हे समजाव की कुठलंच असं काम करू नये ज्यामुळे दोन कुटुंबात तणाव आणखी वाढेल. आई, विशालला ओळखतो मी.
तो माझं म्हणणं निश्चित ऐकेल. खूप भोळा आहे विशाल लहानपणापासून. मी विशालकडून खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि आई मला विश्वास आहे की सगळं काही ठीक होईल. हे सगळं कसं झालं? तुम्ही तर म्हणालेलात की निर्णय आमच्या बाजूने लागलाय. आकांक्षाजी, आम्ही तर बर्बाद झालो. जमीनही आमच्या हातून निसटून गेली आणि पैसेही नाहीत आमच्याकडे की दुसरीकडे घर बांधू शकू. आम्ही काय करणार आता? आमच्या मुलाबाळांना कुठे घेऊन जाणार? हे बघा, तुम्ही असं घाबरून जाऊ नका. आपण ह्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढू. पण एक गोष्ट तर सांग बाळा, आपण केस हरलो कसे? काय झालं कोर्टात? दीनानाथजींनी न्यायालयात खोटे पेपर्स दाखवून हे सिद्ध केलं की त्यांनी ही जमीन बिल्डर कडून आधी घेतली होती, तुमच्याही आधी. आणि एवढंच नाही, त्यांनी खोटी रिसीटही दाखवली आणि न्यायालयाला हे मानावंच लागलं की ही जमीन दीनानाथची आहे. त्यांनी ही केस फक्त खोट्याच्या जोरावर जिंकलीये. खोट्याच्या जोरावर नाही. ताकदीच्या जोरावर. तू या दीनानाथला ओळखण्यात खूप मोठी चूक केलीस आकांक्षा. पण दुर्दैवानं तुझ्या चुकीची शिक्षा वस्तीवाले भोगत आहेत. मी तुम्हाला ओळखण्यात काहीही चूक केली नाहीये. मी जेवढं खालच्या पातळीचं तुम्हाला समजत होते ना, तुम्ही तेवढेच खालच्या पातळीचे आहात. सुकन्या आमच्या कन्या. मी जेवढं खालच्या पातळीचं तुम्हाला समजत होते ना, तुम्ही तेवढेच खालच्या पातळीचे आहात. आमची निंदा करणं सोडा आकांक्षा. विचार करण्याची गोष्ट ही आहे की उद्या जेव्हा माझी माणसं धक्के देऊन ह्या माणसांना वस्तीतून हाकलून देतील, तेव्हा यांचं काय होईल? कुठे जातील हे विचार? तुम्हा लोकांना मी केवढं समजवलं की आमचं म्हणणं ऐका. थोडेफार पैसे घ्या आणि इथून निघून जा. पण नाही, तुम्ही लोकांनी आमची एकही गोष्ट ऐकली नाही. जमीन मिळवायची नशा एवढी चढली तुम्हा लोकांना की तुम्ही हाही विचार केला नाहीत की तुमचा सामना कोणाशी आहे? माझ्याशी. या बालिश मुलीचं बोलणं ऐकलं आणि स्वतःचा सर्वनाश करून घेतला. पण आमच्या मनात अजूनही तुमच्याविषयी दया आहे. म्हणून आम्ही अजूनही काही पैसे तुम्हाला द्यायला तयार आहोत. तुमची दया तुमच्या जवळच ठेवा. मी ह्या माणसांना ह्यांचा हक्क मिळवून देणार.
तुम्ही फक्त खालच्या न्यायालयात खटला जिंकलात. अजून त्याच्यावरही एक न्यायालय आहे. तिथे जाऊन आम्ही तुमच्या विरोधात केस लढवू. विचार करा, पुन्हा न्यायालयात जाऊन केस हारायची आहे की आमच्याकडून पैसे घेऊन स्वतःची सोय दुसरीकडे करायची आहे? ह्याच्यात विचार कसला करायचाय? मी ह्यांचा हक्क मिळवून देणारच. आणि ही माणसं तेच करतील जे मी सांगेन. विचार करा, वरच्या न्यायालयात केस लढण्यासाठी जास्त पैसे पाहिजेत, मोठा वकील पाहिजे. त्यानंतर खूप तारखा मिळतील, वर्षानुवर्ष केस चालेल. आणि त्यानंतरही जर केस हारला तर हातात काही येणार. का अजूनही तुम्ही या मुलीला साथ देऊ इच्छिता? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या